मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नसून ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे असं वादग्रस्त विधान तमिळनाडू भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी केले। मुंबईत भाजप उमेदवाराच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्यानं राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटलाय। अण्णामलाई यांच्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून अण्णामलाई यांनी 106 हुतात्म्यांचा अपमान केलाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करा अशी मागणी केली आहे। भाजपचे स्टार प्रचारकच असे विधान करत असल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। मुंबईच्या अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपण्याची शक्यता आहे। महिला सरपंचांच्या नावाखाली त्यांचे पतीच ग्रामपंचायतीचा कारभार हाकत असल्याच्या सरपंच पती प्रथेविरोधात आता केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत। पुण्यात आयोजित महिला स्नेही ग्रामपंचायत राष्ट्रीय कार्यशाळेत पंचायत राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशील कुमार लोहाणी यांनी ही माहिती दिली। लोहाणी म्हणाले की महिला लोकप्रतिनिधींना स्वतंत्र निर्णय घेता यावेत यासाठी या प्रथेचे निर्मूलन करणं आवश्यक आहे। केवळ सह्यांपुरते मर्यादित न ठेवता महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात प्रत्यक्ष कारभार करण्याची संधी मिळायला हवी। यासाठी देशभरात विशेष मोहीम राबवून दोषींवर कारवाई केली जाईल। तसेच महिलांच्या आर्थिक साक्षरतेसाठी आणि आरोग्यासाठी 35 सूचकांचा विशेष डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असून ग्रामपंचायतींनी महिला सक्षमीकरणाला प्राधान्य द्यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय। बदलापूर येथील बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांनी अखेर स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय। अवघ्या 24 तासांपूर्वीच झालेली ही नियुक्ती जनआक्रोश आणि भाजप वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर रद्दबातल ठरली आहे। जामिनावर असलेल्या आपटेंना लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिल्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती। विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलनाचा इशारा दिलेला। पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात येताच वरिष्ठांनी दिलेल्या स्पष्ट संदेशानंतर आपटे यांनी शनिवारी स्वतःहून राजीनामा सादर केला। या निर्णयामुळे भाजपने तुर्तास आपली बाजू सावरली असली तरी संवेदनशील प्रकरणातील अशा नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। भुवनेश्वरहून राऊरकेला येथे जाणाऱ्या इंडिया वन एअरच्या 9 असनी चार्टर्ड विमानाला शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला। तांत्रिक बिघाडामुळे या विमानाला शेतात आपत्कालीन लँडिंग करावं लागलं। या दुर्घटनेत 2 वैमानिकांसह 6 जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात बिघाड झाला। वैमानिकाने प्रसंगावधान राखत शेतात क्रॅश लँडिंग केलं। अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून विमानात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय। इराणमध्ये महागाई आणि कट्टरपंथी इस्लामिक राजवटीविरुद्ध सुरू असलेल्या जनक्षोभाने आता उग्र रूप धारण केलंय। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इराणी महिला सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या फोटोंना आग लावून त्याच अग्नीवर सिगरेट पेटून आपला संताप व्यक्त करताना दिसतायत। डिसेंबर 2025 पासून तेहरानसह अनेक शहरात हे आंदोलन तीव्र झालं असून आंदोलक खामेनेई मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत। सुधारणांऐवजी आता थेट सत्ता पालटाची मागणी होत असून काही आंदोलक रजा पहलवी यांच्या पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त करतायत। 2022 मध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या ठिणगीने आता पूर्ण इराणमध्ये वणव्याचं रूप घेतलंय। महिलांच्या या कृत्याला प्रस्थापित सत्तेविरुद्धचा मोठ्या अवज्ञेचा प्रतीक मानलं जातंय। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हुंदाई इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक सवलतींची घोषणा केली आहे। जानेवारी 2026 मध्ये हुंदाईच्या पॅसेंजर कार्सवर तब्बल 98,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जातोय। यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे। सर्वात मोठी सूट हुंदाई एक्स्टरवर मिळत असून त्यावर 98,000 रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो। लोकप्रिय एसयूव्ही क्रेटा आणि एन-लाईन व्हेरियंटवर 40,000 रुपयांपर्यंत सवलत आहे। याशिवाय i20 वर 95,000, ग्रँड i10 न्यूअसवर 89,000 तर वेर्ना आणि अल्कझारवर 70,000 व 65,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे। सदर सवलती शहर, डीलर आणि स्टॉकच्या उपलब्धतेनुसार बदलू शकतात। त्यामुळे अचूक माहितीसाठी ग्राहकांनी जवळच्या हुंदाई शोरूमला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आले। भविष्य निर्वाह निधी पीएफ काढणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच UPI आधारित पीएफ काढण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे। यामुळे पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया मोबाईलवरून पैसे पाठवणे इतकीच सोपी होणार आहे। पुढील 2 ते 3 महिन्यात ही सुविधा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत। यासाठी EPFO आणि NPCI मिळून तांत्रिक आराखडा तयार करतायत।
सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा फक्त भीम ॲपवर उपलब्ध असेल. त्यानंतर फोनपे, गुगल पे सारख्या प्लॅटफॉर्मवर ती सुरू केली जाईल. सध्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या क्लेमसाठी किमान 3 दिवस लागतात, परंतु UPIमुळे ही रक्कम तात्काळ खात्यात जमा होऊ शकेल. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांना वेळेवर पैसे मिळण्यास मोठी मदत होईल. वयाची 30 हा आयुष्यातील असा टप्पा आहे जिथं घेतलेले छोटे निर्णय तुमचे भविष्य सुरक्षित करू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराचा खर्च चालवताना प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवा आणि उधळपट्टी टाळण्यासाठी बजेट बनवा. पगार हातात आल्यावर आधी बचतीसाठी काही पैसे बाजूला काढा आणि उरलेल्या पैशातच महिना खर्च करण्याची सवय लावा. भविष्यात घर घेणे किंवा मुलांचे शिक्षण यांसारखी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्तापासूनच ध्येय निश्चित करून गुंतवणूक सुरू करा. कर्जाच्या विळख्यात अडकू नका आणि शक्य तितक्या लवकर जुनी देणी फेडण्याचा प्रयत्न करा. अचानक उद्भवणाऱ्या संकटांसाठी किंवा आजारपणासाठी एक आपत्कालीन निधी तयार ठेवा, जो तुम्हाला कठीण काळात आधार देईल. पगार वाढला की लगेच मोठे घर किंवा महागडी गाडी घेण्याचा मोह टाळून साधी राहणी स्वीकारा. निवृत्तीनंतर आयुष्यासाठी 30मध्ये केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात व्याजासह मोठी रक्कम म्हणून तुमच्या कामी येईल. थोडक्यात आजची शिस्त उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य देईल. KGF फेम अभिनेता यशच्या बहुप्रतीक्षित टॉक्झिक अ फेरी टेल फॉर ग्रोन अप्स या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याने धुमाकूळ घातलाय. यशच्या वाढदिवसानिमित्त 8 जानेवारी रोजी रिलीज झालेल्या या टीझरमध्ये तो राया नावाच्या रावडी भूमिकेत दिसतोय. टीझरमध्ये हॉलिवूड स्टाईल ॲक्शन, स्मशानभूमीतील धमाके आणि एक अत्यंत बोल्ड कार सीनची झलक पाहायला मिळते. या बिग बजेट चित्रपटात कियारा आडवाणी, नयनतारा आणि हुमा कुरेशी यांची तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार असून त्याच दिवशी रणवीर सिंहचा धुरंधर 2 देखील रिलीज होतोय. यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. भारतीय T20 संघाचा उपकर्णधार असतानाही आगामी T20 विश्वचषकासाठी शुभमन गिलला 15 सदस्यीय संघातून वगळण्यात आले. या धक्कादायक निर्णयावर मौन सोडताना गिल म्हणाला, मी सध्या माझ्या आयुष्यात जिथं असायला हवं तिथंच आहे. जे माझ्या नशिबात लिहिलं असेल ते मला नक्कीच मिळेल. निवड समितीच्या निर्णयावर कोणताही वाद न घालता त्याने या निर्णयाचा आदर केला आणि भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपकर्णधार पदावरून थेट संघाबाहेर जावं लागल्याने टीका होत असली तरी गिलने अत्यंत संयमी भूमिका घेतली आहे. आता न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचं मोठं आव्हान त्याच्यासमोर असेल.